आता एक धक्कादायक बातमी। आईनंच मुलाच्या हत्येची सुपारी दिली। 20,000ची सुपारी देऊन आपल्याच मुलाला संपवलंय। पैठण पोलिसांनी आईसह तिघांना अटक केली आहे। मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्यानं त्याची हत्या करण्यात आली। पैठणमध्ये आईनंच 20,000 रुपयांची सुपारी देत आपल्या मुलाची हत्या केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, धक्कादायक घटना समोर येते। आईनंच आपल्या मुलाची हत्या करण्यासाठी सुपारी दिली, काय नेमकं प्रकरण? नक्कीच सांगितलं ही घटना जी आहे ती 16 मार्च रोजीची जी आहे ती उघडकीस आलेली आहे। आई जी आहे, आईला मुलगा जो आहे तो दारू पिऊन सातत्याने त्रास देत होता, त्यामुळे घरामध्ये जे वातावरण आहे ते देखील खराब होत होतं आणि तो सतत आईकडे जे आहे ते चुकीच्या गोष्टीची मागणी करत होता। याला कंटाळून जे आहे ते आईनेच थेट आता 20,000मध्ये आपल्या मुलाची जी आहे ती सुपारी दिल्याची घटना जी आहे ती काल उघडकीस आलेली आहे। आणि सदरील मुलाचा खून जो आहे तो 16 मार्च रोजी जो आहे तो घडला होता छत्रपती पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यानमध्ये एक नाल्यामध्ये जे आहे त्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जो आहे तो त्या ठिकाणी आढळला होता। त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्यामध्ये त्या तरुणाचा मृतदेह घातपात झाल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना व्यक्त झाला आणि त्यानंतर पोलिसांनी याबाबतीत कसून चौकशी केली असता त्यानंतर सदरील मुलगा जो आहे तो सतत दारू पिऊन त्याच्या आईला त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सदरील चौकशी केली असता त्यामध्ये आईने जे आहे ते आपल्या मुलाची 20,000मध्ये सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो यामध्ये समोर आल्याचा पाहायला मिळालेला आहे। त्यानंतर पोलिसांनी आता आईसह दोघा जणांना जे आहे ते आता ताब्यात देखील घेतलं असून त्यांना आता 5 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। अंकिता, निश्चित विजय, त्यामुळे एकंदरीतच ही धक्कादायक घटना आता उघडकीस आल्याचं पाहायला मिळते। यापुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।